झी 24 तास एक पाऊल पुढे। राजधानी दिल्लीत सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार घडामोडी सुरू आहेत। एक मानापमानाचं नाट्यच काहीसं सुरू आहे असं म्हटलं तर हरकत नाही। क्रमांक 2चं पद जे आहे त्या पदावरून शरद पवार नाराज होते आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात येतो आहे। दरम्यान या घडामोडींबाबत आपण अधिक चर्चा करूया राजकीय विश्लेषक सुरेश भटेवरा यांच्याकडून। सुरेशजी, काय सांगाल? शरद पवारांनी राजीनामा दिला, ज्येष्ठता डावलल्यामुळे ते नाराज आहेत असं म्हटलं आणि त्यांनी राजीनामा दिला, पंतप्रधानांकडे तो पाठवला। त्यानंतर त्यांची बैठक झाली, सोनिया गांधींबरोबर नाराजी दूर करण्याचा प्रयत्न त्यांचा म्हणजे काँग्रेसचा प्रयत्न सुरू आहे। काय एकूणच या घडामोडींबद्दल बोला? याच्यामध्ये दोन भाग आहेत। मुळामध्ये शरद पवारांनी राजीनामा पाठवला हे काही खरं नाहीये, वास्तव नाहीये। याचं कारण स्वतः पवारांशी व्यक्तिशः माझं जे काल बोलणं झालं त्याप्रमाणे क्रमांक 2 वरचा हा वाद आहे अशी जी चर्चा बाहेर चालू आहे, म्हणजे प्रसार माध्यमांमध्ये किंवा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चालू आहे, त्यात तथ्य नसल्याचं पवारांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे। ते म्हणाले की घटनात्मक दृष्ट्या क्रमांक 2 नावाचं कोणतंही पद अस्तित्वात नाही, शिवाय त्या पदाला काही विशेष अधिकार आहे असंही नाही। गेल्या कित्येक वर्ष केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मी आहे आणि मला तरी असं काही वेगळं त्या पदाला महत्व आहे असं वाटत नाही। त्याच्यामुळे अशा पुष्कळ कारणांवरून नाराजी वगैरेचा काही भाग नाही असं पवारांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे। आता ते 2 बैठकांना नव्हते, म्हणजे उपराष्ट्रपती पदाची जी घोषणा झाली त्याच्याही बाबतीत त्यांनी खुलासा केला की माझ्याशी अगोदरच चर्चा झाली होती, उमेदवाराचं नाव ठरलेलं होतं आणि त्यावेळेला मी मुंबईत होतो, त्याच्यामुळे दिल्लीला पोहोचणं मला काही महत्वाचं वाटलं नाही। या घडामोडी घडताना ज्या दिसत आहेत काही जण नाराज असल्याचंही तितकं खरं आहे की? तर मी त्या भागाकडे वळतोय। मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की याच्यात 2 भाग। हा झाला पवारांच्या खुलाशाचा भाग की ते काय म्हणतायत। या व्यतिरिक्त पवार कालच्या कॅबिनेट बैठकीला गेले नाही ही गोष्ट काही वाटते तितकी सरळ नाही। त्यांनी आपली नाराजी कालच्या अनुपस्थितीतून काँग्रेस हायकमांड आणि पंतप्रधानांपर्यंत पोहोचवलेली आहे। आता त्याची नेमकी कारणं काय आहेत याचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत। काल नेमकं राहुल गांधींच्या त्यांच्याकडे काहीतरी मोठी जबाबदारी सोपवली जाणार या चर्चेला स्वतः राहुल गांधींनी दिलेला दुजोरा आणि त्यानंतर दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये जे काही स्पेक्युलेशन किंवा जे काही अंदाज बांधण्याचं पर्व सुरू झालं त्याच्यामध्ये राहुल गांधी डेप्युटी प्राईम मिनिस्टर होणार का, म्हणजे उपपंतप्रधान होणार का, इथपर्यंत चर्चा पोहोचली। आता जर ते उपपंतप्रधान राहुल गांधींकडे पद सोपवलं गेलं तर निश्चितच प्रणव मुखर्जी ज्याप्रमाणे त्यांच्या हाताखाली काम करायला तयार नव्हते त्याप्रमाणे शरद पवारही तयार होतील अशी परिस्थिती नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की आता राहुल गांधींकडे काँग्रेसमध्ये कुठलं पद सोपवलं गेलं तर त्याच्याबद्दल कोणाचीच काही हरकत असण्याचं कारण नाही, कारण तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे। पण सरकारमध्ये ते नेमकं काय करतात, कॅबिनेट मंत्रीपद त्यांच्याकडे दिलं जातं का, आणि जर ते दिलं जात असेल तर महाराष्ट्रातल्या सुप्रिया सुळेंनाही कॅबिनेट मंत्रीपद किमान पक्षी इंडिपेंडंट चार्ज किंवा स्वतंत्र कार्यभार असलेलं राज्यमंत्रीपद सोपवलं जाणार आहे का अगाथा संगमा बाहेर पडल्यानंतर? असे अनेक पैलू या विषयाला आहेत आणि आता लवकरच होऊ घातलेल्या मंत्रिमंडळाच्या फेरबदलाच्या अगोदर जे काही ताणतणाव असतात त्याचं रिफ्लेक्शन किंवा त्याचं प्रतिबिंब पवार कालच्या कॅबिनेटला उपस्थित न राहण्यामध्ये आहे असं मला स्वतःला वाटतं। याच्यामध्ये पवारांचा राजीनामा कितपत सिरियस आहे, हा इश्यू सेटल होईल की नाही याचा जर विचार केला तर पवार काही ममता बॅनर्जींसारखा आततायी भूमिका घेणारे ग्रस्त नाहीत। राजकीय दृष्ट्या अत्यंत मॅच्युअर्ड अशा प्रकारची हालचाल करण्यामध्ये कायम त्यांचं नक्की। त्यामुळेच राष्ट्रवादीची जी बैठक आता सुरू आहे त्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। काय नेमकी भूमिका राष्ट्रवादीकडून घेतली जाते? सुरेशजी, झी 24 तासशी बोलल्याबद्दल धन्यवाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।